नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आहे दत्त जयंती. दत्त जयंती निमित्त आज कुठेतरी दत्ताचं दर्शन करण्यासाठी आज जायचा विचार आहे. आणि काल आबाची गाठ पडलेली होती आणि आबाला विचारलं, चला आज दर्शनाला वर कुठे जायचंय का? तर आबा म्हणले होते जाऊ. तर बघू आता आबाची गाठ घेऊ, आबा काय म्हणतात बघू, आणि कोणत्या गावाला जायचं ते आपण ठरवू. चला तर मग. आबाची गाठ पडलेली आहे आणि आबाला आता विचारू की आपण आज कुठं जायचं, आजचा दिवसभराचं आपलं काय नेमकं. आबा मग आज कुठं जायचं? जाऊ दत्ताला. आज दत्त जयंती असल्यामुळे दर्शनाला जायचं का? बर बर बर. मग कोणत्या गावाला जायचं? रुईभरला जाऊ की. रुईभरला दत्ताची जयंती असते का तिथं? लय भारी कार्यक्रम असते का? मग बर बर. मग आज जायचं का दर्शनाला आपण? जायचं, निघालो ना आता काय. मग आजचा दिवस काय करू आपण, रुईभरला दत्त जयंतीच्या दर्शनाला जाऊ. आणि तिथून दिवसभराचा प्रोग्राम आपण ठरवू. बस बस बस. चला मग निघू. चला. गाडी आता आम्ही स्टार्ट केलेली आहे आणि निघालेलो आहोत रुईभरच्या दिशेनं. आबा बी आलेले आहेत. आबा आणि मी निघालेला होता रुईभरला. गाडी आता स्टार्ट करायची चालू आहे. आबा आता ही समोरचं जे गाव आहे का ते आहे बघा रुईभर. बर साखर पेढे पाचपावर वाहू नका. तर आज आम्ही आलेलो आहोत श्री क्षेत्र रुईभर येथे. आणि श्री क्षेत्र रुईभर येथे श्री दत्तगुरूंची भव्य असं मंदिर आहे. आणि इथं मोठ्या प्रमाणात जत्रा भरलेली असते. आज आम्ही खास दर्शनासाठी आलेलो आहोत. आणि इकडे पाठीमागं तुम्ही बघू शकता, इकडं हे आहे दत्तगुरूचे मंदिर. इकडे बघा. आणि
झालं? हा? आज श्री दत्तगुरूची आज जयंती आहे आणि दत्तगुरू जयंतीच्या निमित्त आज आपल्या रुईभर श्री क्षेत्रामध्ये आलेला आहे आणि या क्षेत्राबद्दल जरा थोडीशी माहिती सांगा आणि आज जे दत्तगुरूची जयंती आहे त्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या शब्दातून सांगितली तर बरं होईल. श्री दत्त मंदिर रुईभर हे तीर्थक्षेत्र दत्तगुरूंच्या वास्तव्यानं पवित्र झालेलं आहे आणि दत्तगुरूंच्या आदेशाप्रमाणेच या ठिकाणी सगळं कार्य चालत असतं. दत्त जयंती उत्सव दरवर्षी आम्ही साजरा करत असतो. याचा उद्देश एकच आहे की आत्तापर्यंत आम्ही दत्तगुरूंचं अनुकरण किती केलं आणि किती राहिलंय हे प्रत्येक वेळेला बघता यावं यासाठी पुन्हा 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 आम्ही ही जयंती उत्सव साजरा करतो. महाराज आपण एक थोडक्यात या क्षेत्राबद्दल माहिती सांगितलीत आणि आजच्या दिवसभराचे जे प्रोग्राम आहेत त्याबद्दल थोडंसं एक हे करा. आता 12 वाजता दत्तगुरू जन्मोत्सव होईल. त्याच्यानंतर दर्शनाचा कार्यक्रम होईल आणि दर्शन झाल्याबरोबर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. प्रत्येकाला विनंती आहे की महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. धन्यवाद महाराज. आपण मुलाखत दिल्याबद्दल आपले पूर्ण धन्यवाद. स्वामी समर्थ स्वामी महाराज की जय. अप्पा बाबा की जय. गजानन महाराज की जय. दत्त स्वामी समर्थ स्वामी महाराज की जय. अप्पा बाबा की जय. मूर्ति तय गुण सारं निर्गुण विस्तारं जय पारावारं. घ्या.